नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज मी बहिणीपाशी आली आहे। तर आज आमचा सकाळचा नाश्ता आहे गऱ्याचे वडे। तर चला आज बघू रेसिपी गऱ्याच्या वड्याची। चला तर हे तेल टाकलेलं आहे, त्यात थोडंसं जिरं टाकायचं, चांगलं तडतड झालं की मग 2-3 मिरच्या, जसं तुम्हाला करायचं तसं 2-3 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि त्याच तेलात टाकायच्या। मग ते पण चांगल्या लालसर भाजायच्या। मग बघू शकता तुम्ही चांगल्याशा भाजलेल्या आहेत। तर आता ह्यात पाणी वतायचं। मग तुम्ही किती माणसाचं करणार त्याच्यावर अवलंबून आहे। तर आम्ही 5-6 जण आहे, तर आम्हाला जेवढं लागतं आम्ही तेवढंच केलं। मग नाही म्हणलं तर मी 1.5 तांबे पाणी ओतलं होतं, तुम्ही बघू शकता। आणि आपला बारीक गरा किंवा मोठा गरा कोणता बी गरा असला तरी चालते। थोडक्यात रवा पण म्हणतात, आमचे तर गरा म्हणतात। थोडंसं त्यात मीठ टाकून घेतलं बघा चवीनुसार। मी बहुतेक तर आळणीच थोडंसं करायचं, खूप खारट करायचं नाही, बघू शकता तुम्ही। आणि आता मी गरा निवडलेला आहे म्हणजे चाळणीनं। आणि एकीकडे माझी सिस्टर बटाटे शिजवून घेतलेले किसत आहे। आणि महत्त्वाचं सांगणं विसरले, बटाटे किसून घ्यायचे। आणि हा आहे गरा। तर गरा आता पाणी उकळल्यामुळे मी त्यात टाकणार, पाणी उकळल्याशिवाय गरा टाकायचा नाही। आणि गरा टाकताना एक लक्षात ठेवायचं की हलवत म्हणजे पाणी असं ढवळतच गरा टाकायचा, म्हणजे गाठी तयार होत नाही। गाठी तयार झालं म्हणजे काही व्यवस्थित होत नाही। आणि भरपूर पण पाणी टाकायचं नाही, तरी गिचका झाल्यावर फुटू शकते। असं घट उपमा कसा करतो ना आपण तसं घट करायचा। तर बघा तुम्ही बघू शकता, असं सेम करायचं, जसं मी लावले तसं सेम करा। मस्त अशी रेसिपी आहे। माझ्या सिस्टरला तर लय आवडते, त्याच्यामुळे मी केली होती तिच्यापाशी गेल्यावर। दीदी कर म्हणत होती, मग म्हणलं करावं तरी। आता असं हलवून घ्यायचं, गाठी होऊ द्यायच्या नाहीत कसल्या पण, आणि होऊ पण दिल्या नाही त्या। मस्त असं उपिटासारखंच होते, असं नुसतं पण खायला छान लागते। पण आपण करत आहोत वडे। तर बघू शकता तुम्ही, पुढे लक्ष राहू द्या, अजिबात कुणीसुद्धा व्हिडिओमधनं कट करू नका, पूर्ण व्हिडिओ वॉच करा प्लीज। आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि वाटलीस तर छान अशी कमेंट करा। मग चला पुढचं आहे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि वरनं टाकायची, आणि अजून एकदा हलवून घ्यायचं। बारीक चिरायची, मोठी चिरायची, असं तुम्हाला पाहिजे तशी, शक्यतो बारीकच चिरायची, सगळी मिसळून येते। तर आता हलवून घेणार आहे मी ही। तवर बहिणीने बटाटे किसलेत, अर्धे आहेत, तुम्हाला दिसत पण आहेत। तर बघू शकता तुम्ही, मस्त अशी रेसिपी आहे। आणि एकदा केलं खाल्लं तर तुम्ही सारखंच करणार, आणि मुलांना तर ही रेसिपी खूप आवडणार। आवर्जून ही रेसिपी तुम्ही करून मुलांना एकदा चारा, मुलं खातच राहणार, मुलं काय मोठीसुद्धा। तर पुढचं आता आहे की ही मोठं आपलं भाकरीचं ताट असतं किंवा चपातीचं कणिक तिंबतो ना, त्याच्यात काढून घ्यायचं ती। आता मी तेच करणार आहे, सगळं झालेलं आहे मिश्रण। आता गार होण्यासाठी थोडंसं मी ताटात काढून घेते, सर्व काढून घेते। आणि बटाटे पण आमचे किसून झालेच आहेत, पसरून घ्यायचं थोडंसं, म्हणजे पोळणार ना त्या हाताला, मग असं पसरून घेऊन सगळं करायचं, पुसून घ्यायचं। अन्न हे पुनर्ब्रह्म, वाया घालवायचं नाही। मग पसरून घेऊन मी आता त्याच्यावरनं बटाट्याचा किस टाकणार। आणि खूपच आळणी जर झाला असेल, आपण चाकून बघायचं, थोडं नेहमी बघतो, आपल्या बाई माणसाला सवय असते। मग सगळा मीठ बघून नॉर्मल टाकायचं मीठ, आणि सोडा वापरायचा नाही, सोड्याची गरज नाही, कारण की ती गरा आहे आपोआपच फुलतात। आणि ही तवर इथं बटाटे पण किसून झालेले आहेत। तर हाच बटाटा आता थोडासा गरागार झाला आहे, त्यात टाकते मी सगळं, आणि सगळं ही मिश्रण करून घ्यायचं। आता दोन्ही हातानं असं, दोन्ही म्हणते एका हातानं मिश्रण करून घ्यायचं, दोन्ही हातानं करायचं नाही, एकाच हातानं करायचं, बघू शकता। मस्त अशी रेसिपी आहे। आता मी घेते हातानं हे करून, आपली कणिक तिंबल्यावानी केलं तरी होते, नाहीतर भाकरीसाठी जी पीठ चुरतो ना तसं करून घ्यायचं।
हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला चिटकणार नाही. लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. असं जे बटाट्याचे किसताना जे मोठे मोठे तुकडे एखाद्या वेळेस राहतात ना, ते सुद्धा हाताला लागले तर असं चुरून टाकायचे. आणि आता ह्याच्या पुढे ही सगळं हे करून एका साईडला घेऊन असे गोल, आपला मेदू वडा कधी खाल्ला असेल की त्या आकाराचे वडे बनवायचे मस्तपैकी. आणि हाताला तेल लावायचं, म्हणजे हाताला चिटकत नाही. थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे वडे करायचे. असे खूप जाड पण नाही आणि खूप मऊ असं पातळ पण नाही, असं मीडियममध्ये करायचे. म्हणजे एकदम पातळ केल्यावर एकदम लेच कडक होणार आणि ले जाड केल्यावर ते फुटू शकतात. म्हणून बघा कसं दिसायला छान दिसते. वास तर खूप भारी सुटला आहे. तुम्ही वॉच करा पूर्ण व्हिडिओ. रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला. बघू शकता तेल लावून घेतलं होतं मी हाताला. आता हो का थोडंसं घ्यायचं. मग बघा तुम्ही ह्याच्या पुढं बघा मी पण ले जाड घेतलेलं नाही, ले पातळ पण घेतलं नाही. आता दोन्ही हातानं गोळा करून असं जरा चपटं करून थोडंसं बुळूक पाडायचं, मध्ये होल पाडून घ्यायचं थोडंसं. अशा प्रकारे सर्व वडे करून घ्यायचे. आणि तवर एका बाजूला कढईत तेल तापायला ठेवायचे. कढईत तेल तापूस्तवर आपण करून घ्यायचं. वडे करून घेतले ना, खूप छान लागतात. ही रेसिपी खूप छान आहे, एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही तवर तेल तापलेलं आहे, तर तेलात मी सोडलं आहे. आणि हा एकदम फास्ट गॅसवर पण नाही, एकदम स्लो गॅसवर पण नाही, मीडियम गॅसवर ठेवायचं. आणि असं लालसर होस्तवर तळून घ्यायचं. आणि जवळ लाल होत नाही, लालसर रंग येत नाही तवर हलवू नका. हलवल्याने फुटू शकते. फुटलं तर सगळं तेलातच होणार, ती वायपट जाणार सर्व. म्हणून जरा लाल झाल्याशिवाय काढू, म्हणजे त्यात हातच लावू नका त्याला. खूप भारी होणार हे. असं लाल लाल जर झालं ना, मस्त लागतं. आणि तुम्ही हे शेजवान चटणी म्हणा, सॉस म्हणा, ह्या दोन्ही ह्याच्यासोबत खाऊ शकता. सकाळचा नाश्ता हा मस्तच आहे. किंवा हिरवी चटणी, हिरव्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. लालसर तळू दिले मी पण, म्हणजे ते लाल होईल मग तसं पलटून घ्यायचं, म्हणजे दुसरी बाजू पण जरा भाजू शकते. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. ताईसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक पण करा आणि छान असं कमेंट करा. बघा आता मी लाल झाले, आता मी हलवायला लागले. मी बघू शकता आहे का, असं फुटू शकतं. माझ्याकडनं मी म्हणलं ना लाल पूर्ण होतं हे करायचं. थोडक्यात वाचलं, फुटलं नाही. हो का, असं लालसर बघा दिसाय पण किती छान दिसते, किती मऊ लुसलुशीत असल्याने दिसतंय ना. आणि खायला खूप क्रिस्पी आहेत, मस्त आहेत. आता काढून घेते बघा मी लाल मस्तपैकी. मला तर बघा करतानाच पाणी सुटते, तर तुम्हाला बघताना नक्कीच तोंडाला पाणी सुटत असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. बघा कसे मस्त झालेत ना, नक्की सांगा. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.